नमस्कार. मी रमेश दगडू बांगर, उमेदवार विशाल जुन्नर, संस्थापक सहकार परिवर्तन पॅनल. सन्मान्य सभासद बंधू आणि भगिनींनो, आता ही प्रचार या अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. तुम्ही आता पाहिलं असेल, या अगोदर या विद्यमान संचालकांची जे तक्रार केली होते, यांनी अनियमित कर्ज वाटप, नियमबाह्य कर्ज वाटप, अवास्तव जागा खरेदी आणि मनमानी कारभार, या सगळ्यांचं या ऑडिट रिपोर्टमध्ये, ज्या 5 वर्षाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये जे काय मिळालं आहे, ज्या वैधानिक लेखापरीक्षक अहवालामध्ये जे काय ते आपल्याला त्यांनी नमूद केलेलं आहे, त्या सगळ्यांची तक्रार आपण सहकार रजिस्टर खात्याकडे केलेली आहे. हे तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती चौकशी आदेश सुद्धा या संस्थेला आलेले आहे. या संस्थेवर त्यांनी चौकशी आदेश सुद्धा काढलेले आहेत. हे सगळं आपण या त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. जे त्यांच्या विद्यमान संचालकामध्येच अध्यक्ष जे वाबळे साहेब होते, संचालक भरत शेळके साहेब होते, संचालक कोकणे साहेब, या लोकांनी जे तात्यासाहेब शिंदेबरोबर जे संभाषण केलं होतं फोनद्वारे, या सगळ्याचं रेकॉर्डिंग हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. सन्मान्य सभासद बंधू आणि भगिनींनो, या क्लिपमध्ये जे बोलल्याप्रमाणे या विद्यमान अध्यक्ष साहेबांनी ज्यांनी भ्रष्टाचार ज्यांनी केला, ज्या संचालकांनी भ्रष्टाचार कमिशन घेतले, त्यांची नावे उघडपणे त्यांनी तात्यासाहेबांना सांगितली होती. आणि त्यात त्यांनी कर्जावर सह्या कशा प्रकारे घ्यायचे, अर्जावर सह्या कशा घ्यायची बाहेर, हे तात्यासाहेब शिंदे आणि कोकणे साहेबांच्या क्लिपमध्ये सुद्धा स्पष्टपणे आपण ऐकलेलं आहे. त्याचप्रमाणे भरत शेळके साहेबांची क्लिप जी व्हायरल झाली आहे, त्याच्यामध्ये जे संभाषण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की दारूच्या बाटल्या हा असा उल्लेख केलेला आहे संचालकांनी. हे संचालक कशा प्रकारे हे संस्थेला बदनाम करत आहेत, या संस्थेच्या संचालकाचा कसा गैरवापर या पदाचा घेत आहे, हे तुम्ही स्वतः ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये कमिशन झालं, त्यात कुर्ल्याच्या जागेचे पैसे, संस्था कशी तोट्यात 1,60,000 नाही, असं जे भरत शेळके साहेबांनी वाक्प्रचार केला आहे, हे सर्व तुम्ही आता ऐकलेलं आहे. हे सगळं ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल, या विद्यमान संचालकावर जो तुम्ही विश्वास ठेवलाय, हा पूर्ण विश्वासघाती संचालक, हे तुम्ही आता या लोकांनी स्वतः यांच्या आवाजाने सिद्ध केलेलं आहे. आणि तुम्ही पाहिलात, हे आमचं विशाल जुन्नर सहकार संस्थापक परिवर्तन पॅनल, हे गेले 2 वर्ष या सगळ्यांचा वैधानिक लेखा परीक्षकाचा आढावा घेऊन आम्ही त्या सगळ्यांच्या तक्रार या सहकार रजिस्टरला आयुक्तांना आपण केलेल्या आहेत. परिणामी जर वेळ पडलास आम्हाला ते हायकोर्टात जावं लागणार आहे, कारण हे सगळे जे नियमबाह्य कर्ज वाटप केलेलं आहे, याची सगळी सेक्शन 83, 88 ही संचालकावर लादायची आहे. परंतु त्या अगोदर या निवडणुकीमध्ये आपण जर हा विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून दिलं, ते आपल्याला पुढे कर्ज वसुलीसाठी अधिक सोयीस्कर पडेल. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही आता पाहिलं, गेले 30 ते 35 वर्ष विद्यमान संचालक त्या पदावर कार्यरत आहे. परंतु त्यांनी जे केलेल्या कामाचा आढावा जो वैधानिक लेखा परीक्षक अहवालामध्ये आम्हाला 19, 20, 21, 22, 23 पाहायला मिळतो, अतिशय ती अधोगतीला चाललेली आहे. हा जो आढावा, संस्था आता प्रॉफिटमध्ये आहे, परंतु जर आपण वेळेत पावली जर उचलली नाही, तर भविष्यात संस्थेला निश्चित अडचण होऊ शकते आणि आपण ठेवलेला ठेवीचा पैसा हा असुरक्षित होऊ शकतो. म्हणून त्याची सुरक्षा करायची असेल, त्या सुरक्षेसाठी फक्त एकच आता चिन्ह आहे, ते रिक्षा. म्हणून माझी सर्व सन्मान्य सभासद बंधू भगिनींना विनंती आहे की 30-35 वर्ष ते होते, तर आता फक्त हे 5 वर्ष ही जी याचा जर कार्यभार चालवायचा आहे, 5 वर्ष, त्याची संधी ही आम्हाला विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलला द्यावी, अशी मी विनंती करतो. जर या 5 वर्षामध्ये तुम्हाला जर आमचा कारभार, या संस्थेचा व्यवहार व्यवस्थित आढळला नाही, तर पुढच्या 5 वर्षी आपण दुसरे संचालक निवडू शकतो. कारण संचालक निवडणुकीचे हे सभासदांना अधिकार आहेत, कारण सभासद हे संस्थेचे मालक आहेत. म्हणून आता तुम्ही जर पाहिलं की यांनी 30-35 वर्ष संस्थेवर असून तरी यांचे स्वतःचे कोणाचे फोटो नाहीयेत. जर हे म्हणतात आम्ही प्रामाणिकपणे सेवा केली आहे, तर यांनी स्वतःचे फोटो लावून ही संस्थाची निवडणूक लढवायला पाहिजे होते. परंतु त्यांनी अजूनही ते बांगर साहेब झालं, तात्यासाहेब शिंदे झालं, स्वर्गीय दिनकर पारखे साहेब झालं, यांचेच फोटो लावून हे संस्थेची निवडणूक लढवत आहेत. म्हणजे अध्यक्ष साहेबांनी त्यांच्या भाषणात क्लिपमध्ये सांगितलं की हे चोर लोक आहेत. आणि आता संतोष पारखे साहेबांनी आमच्या सकाळी सांगितलं होतं की यांनी आमचे बाप सुद्धा चोरले आहेत. जर यांना खरोखर स्वतःच्या व्यक्तिमत्वावर कर्तृत्वावर जर निवडणूक लढवायची होती, तर ते सर्व हयातही होते, तरी त्यांनी स्वतःचे फोटो लावलेले नाहीये. म्हणजे विचार करा की यांना माहिती आहे, आपण जर आपले फोटो लावून जर संस्थेची निवडणूक लढवली, तर विद्यमान संचालकाला कोणीच विचारणार नाही, कोणीच मत देणार नाही. त्यामुळे ते प्रयत्न करतायत की हे माजी संचालकांचा फोटो लावून निवडणूक जिंकायचा प्रयत्न करायत. परंतु सभासद सगळे सुज्ञ आहेत, सभासदांना सगळे सत्य परिस्थितीच्या समोर आलेली आहे. वैधानिक लेखा परीक्षेचे जे सगळे मुद्दे आहेत, ते आम्ही सगळ्यांनी आमच्या परीने मांडण्याचा त्यांच्यावर पूर्ण प्रयत्न केला आहे. त्यामुळे सुज्ञ सभासद बंधू आणि भगिनींनो, आपण यावेळी या विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तनचं जे चिन्ह आहे, रिक्षा चिन्हावर, 15 रिक्षा चिन्हावर शिक्के मारून या संपूर्ण पॅनलला विजय करून आम्हाला या संचालक पदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी मी रमेश बांगर हा उमेदवार आपल्याकडे विनंती करत आहोत.
सन्मान्य सभासद बंधू आणि भगिनींनो, आम्ही आपल्या निवडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला जाहीरनाम्यामध्ये आम्ही काही मानस ठेवलेले आहेत. हा संस्थेचा व्यवहार पुढच्या 5 वर्षाचा आम्ही एक विजन केलेला आहे. नेहमी एक पुढच्या 5 वर्षाचा आम्ही कशा प्रकारे संस्थेचा कारभार चालू हे मी तुम्हाला सांगू शकतो. सर्वप्रथम आम्ही ग्राहक तक्रार निवारण केंद्र जे आमच्या बँकिंगमध्ये कस्टमर ग्रीव्हन्स रिड्रेसल म्हणतो, त्या बँकिंग क्षेत्रामध्ये जसं त्याप्रमाणे आम्ही एक संस्थेमध्ये ग्राहक तक्रार निवारण केंद्र चालू करणार आहोत. त्यानंतर आमचा मानस आहे आता सध्या संस्थेचं संमिश्र व्यवसाय जो आहे बिझनेस आणि लोन्स हे 1250-1300 कोटीच्या घरात आहे. ते आम्ही 5 वर्षामध्ये 3000 कोटीपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. परंतु त्याबरोबर जो आता एनपीए वाढलेला आहे 27%, 26.75%, हा आम्ही 10% आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी वसुली करायला लागली चालेल, 101 केसेस करायला लागले तर 91 केसेसमध्ये आम्हाला वसूल करायला जप्ती करायला लागली तरी चालेल, ज्या सभासद कर्ज भरत नसतील तर. परंतु तो आम्ही 10%च्या आतमध्ये आम्ही आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. त्यापुढे आम्ही हे संस्थेमध्ये आपले जे सभासद आहे हे अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीय गटातील सभासद आहेत. तुम्ही जर पाहिलं तर या आपल्या गटातील मुलांना शैक्षणिक कर्ज अजून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं नाही. तो आमचा मानस आहे की आपल्या अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीय गटातील लोकांच्या त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्या शैक्षणिक कर्जाचं व्याजदर हे त्याप्रमाणे अल्पदरात आम्ही ठेवण्याचा मानस करू, पण त्याबरोबर ठेवी आणि व्याज याचा समतोल याचा बॅलन्स आम्ही बघून ते शैक्षणिक कर्ज व्याजदर आम्ही ठेवण्याचा आमचा मानस आहे. यापुढे आणि आपले सगळे सभासद जास्तीत जास्त शेतकरी बांधव आहेत, शेतकरी घरातील आहेत, आपल्या गावातील आहेत. जुन्नर तालुका झालं, आंबेगाव तालुका, पूर्ण पुणे जिल्हा झालं, याच्यातली शेतकरी बांधव आपले सभासद आहेत. त्यासाठी आम्ही शेतीपूरक व्यवसाय ही कर्ज प्रणाली आम्ही सुरू करण्याचा मानस आहे. आणि त्या शेतीपूरक व्यवसायासाठी ते जे कस्टमर ग्रीव्हन्स रिड्रेसल म्हणतो, त्या बँकिंग क्षेत्रामध्ये जसं त्याप्रमाणे आम्ही एक संस्थेमध्ये ग्राहक तक्रार निवारण केंद्र चालू करणार आहोत. त्यानंतर आमचा मानस आहे आता सध्या संस्थेचं संमिश्र व्यवसाय जो आहे बिझनेस आणि लोन्स हे 1250-1300 कोटीच्या घरात आहे. ते आम्ही 5 वर्षामध्ये 3000 कोटीपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. परंतु त्याबरोबर जो आता एनपीए वाढलेला आहे 27%, 26.75%, हा आम्ही 10% आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी वसुली करायला लागली चालेल, 101 केसेस करायला लागले तर 91 केसेसमध्ये आम्हाला वसूल करायला जप्ती करायला लागली तरी चालेल, ज्या सभासद कर्ज भरत नसतील तर. परंतु तो आम्ही 10%च्या आतमध्ये आम्ही आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. त्यापुढे आम्ही हे संस्थेमध्ये आपले जे सभासद आहे हे अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीय गटातील सभासद आहेत. तुम्ही जर पाहिलं तर या आपल्या गटातील मुलांना शैक्षणिक कर्ज अजून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं नाही. तो आमचा मानस आहे की आपल्या अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीय गटातील लोकांच्या त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्या शैक्षणिक कर्जाचं व्याजदर हे त्याप्रमाणे अल्पदरात आम्ही ठेवण्याचा मानस करू, पण त्याबरोबर ठेवी आणि व्याज याचा समतोल याचा बॅलन्स आम्ही बघून ते शैक्षणिक कर्ज व्याजदर आम्ही ठेवण्याचा आमचा मानस आहे. यापुढे आणि आपले सगळे सभासद जास्तीत जास्त शेतकरी बांधव आहेत, शेतकरी घरातील आहेत, आपल्या गावातील आहेत. जुन्नर तालुका झालं, आंबेगाव तालुका, पूर्ण पुणे जिल्हा झालं, याच्यातली शेतकरी बांधव आपले सभासद आहेत. त्यासाठी आम्ही शेतीपूरक व्यवसाय ही कर्ज प्रणाली आम्ही सुरू करण्याचा मानस आहे. आणि त्या शेतीपूरक व्यवसायासाठी ते जे पीक येतं, जे कर्ज भरायची, त्याच्यामध्ये आम्ही मॉनिटरिंग पिरियड हा ठेवण्याचा आमचा मानस आहे. परंतु त्या अगोदर आम्ही सहकार आयुक्त, जिल्हा उपनिबंधक झालं, निबंधकांशी आम्ही चर्चा करणार आहोत. आणि तो व्याजदर आम्ही कसा ठेवू शकतो, मॉनिटरिंग पिरियड कसा आम्ही त्यांना देऊ शकतो, कारण सरकार सुद्धा शेतकऱ्यांना एक सुविधा उपलब्ध करून देत आहे. तर आपलं विशाल जुन्नर हे संस्थापक सहकार परिवर्तन पॅनल आपल्याला एक बांधिलकी देत आहे की आम्ही सुद्धा या शेतीपूरक व्यवसायासाठी मॉनिटरिंग मध्ये, म्हणजे जर शेती त्यांनी पीक लावलं तर ते तीन महिन्यांनी त्याचं उत्पन्न होतं, ती 3 महिन्यात आम्ही काही पिकाला मॉनिटरिंग देणार आहोत, काही महिन्यात 6 महिन्यात देणार आहोत. परंतु त्या अगोदर आम्ही सहकार आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहोत, कारण ते नियम आपल्याला कसे ठेवता येतील याचा सगळा आम्ही पुरेपूर आमचा विचार करून आम्ही तो एक आमचा मानस आहे. पुन्हा सभासद बंधू आणि भगिनींनो, एक सुलभ आणि तत्पर कर्ज प्रणाली मंजूर योजना ही आम्ही सगळ्यात राबवणार आहोत. सुलभ आणि तत्पर कर्ज प्रणाली योजना आधुनिक तंत्रज्ञान वापरून, मोबिलिटी बँकमध्ये अजून आधुनिक ऍडिशनल तंत्रज्ञान वापरून तो आमचा करण्याचा मानस आहे. कारण आमच्या पॅनलमध्ये सगळे उच्च शिक्षित, कोण बँकर आहेत, कोण इलेक्ट्रिक इंजिनियर आहेत, कोण कॉम्प्युटर टेक्निकल इंजिनियर आहेत, अशी बरीच मंडळी आहेत. त्यामुळे एक आम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरून सुलभ आणि तत्पर कर्ज प्रणाली योजना आम्ही करण्याचा आमचा मानस आहे. यापुढे मी तुम्हाला असं सांगेन की महिलांसाठी एक सबबीकरण, जी महिला त्यांच्यासाठी ठेव आणि व्याजदर कमी व्याजदरात त्यांना कर्ज देता येतील, की त्यांना उद्योगधंद्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार आहोत. आम्ही त्यांना कमी व्याजदरात आणि कर्ज आम्ही उपलब्ध करून देण्यात आहोत. आता बऱ्याच ठिकाणी आपण बचत गट वगैरे पाहत आहोत, तर त्यांच्यासाठी आम्ही महिलांसाठी कमी व्याजदरात कसं उत्पन्न कर्ज देता येईल. परंतु याबद्दल मी सांगतो की हा सगळा संस्थेचा ठेवी आणि व्याजाचा समतोल आम्ही राखून या सगळ्या सुविधा आम्ही देण्याचा मानस करणार आहोत. आपण पाहिलं असेल, कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण देत असतो,
परंतु दैनंदिन ठेव प्रतिनिधीसाठी आम्ही सुविधा चालू करणार आहोत. कारण दैनंदिन ठेव प्रतिनिधी हे संस्थेसाठी खूप महत्वाचे धागेदोरे आहेत. जसे आपले कर्मचारी आहेत तसे सब कर्मचारी म्हणून आपण जे संबोधतो दैनंदिन प्रतिनिधी, आम्ही दैनंदिन ठेव प्रतिनिधीसाठी पुढील आम्ही त्याच्यासाठी आमचा एक मानस आहे 5 वर्षात. सर्वप्रथम त्यांची कमिशन स्लॅब याचा अभ्यास करणार आहोत की त्यांच्या कमिशन स्लॅबनुसार त्यांचे दैनंदिन ठेव स्लॅबनुसार त्यांना कमिशन आम्ही कशा प्रकारे देता येतील. कारण दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणजे हा दररोजचा खेळते भाग भांडवल येत असतं. मार्केटमधला पैसा दररोज संस्थेला वापरायला मिळतो आणि त्या दैनंदिन ठेव प्रतिनिधीमुळे संस्थेला पैशाचा पूर्णपणे चांगला वापर करता येतो, तो रुलिंग मध्ये आणता येतो. म्हणून त्या दैनंदिन प्रतिनिधीला आम्ही कमिशन चांगल्या प्रकारे जो आपल्याला नफा आणि नफ्यामध्ये कशा प्रकारे बसता येईल तसं आम्ही त्यांना पहिलं देणार आहोत. शिवाय त्यांची लोन रिकव्हरी जी कमिशन असते ती आम्ही बघणार. सध्या ती 1% आहे, ती आपल्याला 1.25%, 1.5%, 2% करता येते का, व्याजाच्या अनुषंगाने किती करता येईल, आपल्याला तो मार्जिन किती ठेवता येईल ते आम्ही त्याचा त्याच्यावर आमचा अभ्यास चालू आहे. पण ती योजना आम्ही नवीन उपक्रम तो करणार आहोत. शिवाय दैनंदिन ठेव प्रतिनिधीसाठी अल्प व्याज दरात घर कर्जाची सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. जर समजा कर्मचाऱ्यांना समजा 6.5-7% दिला असेल आणि सभासदांना आपण 12, 13, 14% घरकरण कर्ज देतो, तर दैनंदिन प्रतिनिधी त्या दोघांचा मध्यस्थ साधून हे 8 ते 9% असं कमी अल्प व्याजदरात कर्ज देता येईल का, याचा आमचा अभ्यास सुरू आहे आणि ते आम्ही सुरू करणार आहोत. तिसरं म्हणजे नंतर दैनंदिन ठेव प्रतिनिधीसाठी त्यांचं आतापर्यंत कुठे ट्रेनिंग झालेलं नाहीये. ही ट्रेनिंग प्रशिक्षण आम्ही त्यांना द्यायचं आमचा मानस आहे. कारण दैनंदिन प्रतिनिधी हा एक आमच्यासाठी एक नोकरीच करतो आपल्या संस्थेमध्ये एक प्रकारची. म्हणून या दैनंदिन प्रतिनिधी आम्ही चांगलं फोकस करणार आहोत. कारण तेही संस्थेसाठी खूप सकाळी जीव तोडून डेली कलेक्शन करतात सकाळी उठून, त्यामुळे त्यांना आम्ही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. म्हणून सन्मान्य सभासद बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला एकच विनंती करतो की हा सगळा जाहीरनामा आम्ही तुम्हाला दिलेला हा नक्की आम्ही 5 वर्षामध्ये तुम्हाला परिपूर्ण करून दाखवू. पण त्यासाठी तुम्हाला विशाल ज्वेलर्स सहकार संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलला या ठिकाणी विजय करून द्यायचा आहे. आणि आपली निशाणी आहे रिक्षा. संपूर्ण पॅनलला 15च्या 15 उमेदवारांना रिक्षा समोरील चिन्हावर शिक्का मारून त्यांना विजय करायचा आहे. हे पहा, मतदान दिनांक रविवारी 5 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. वेळ आहे सकाळी 9 ते 5. जवळजवळ संबंधित शाखेजवळच्या ठिकाणी मतदान आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. जाताना तुमचं आयडेंटिटी कार्ड, जो तुमचं आधार कार्ड असेल किंवा गव्हर्नमेंट कार्ड असेल ते घेऊन जावं. संस्थेचं आयडेंटिटी कार्ड चालणार नाही. तेव्हा तुम्ही जाताना आधार कार्ड, वोटर आयडी किंवा पॅन कार्ड किंवा परमनंट ड्रायव्हिंग लायसन हे तुम्ही घेऊन जा. प्रत्येकाला तुम्हाला 4 ते 5 बॅलेट पेपर दिले जातील. प्रत्येक पेजवरती तुम्हाला एक व्हाईट कलरचा प्रत्येक सगळ्या उमेदवारांची नावं असतील. म्हणून तुम्ही फक्त चिन्ह बघा. 5च्या 5 फॉर्मवर जिथे तुम्हाला रिक्षा चिन्ह आढळेल, जिथे रिक्षा चिन्हावर फक्त चिक्का मारायचा आहे. तुम्हाला मोजायचं सुद्धा नाहीये. ते बरोबर तिथे 15 रिक्षाचे चिन्ह आहेत. त्या 5 बॅलेट फॉर्मवरती ही 15 रिक्षाची चिन्हे आहेत. त्या 15 रिक्षावर चिक्का मारून तुम्ही सहकार संस्थापक परिवर्तन पॅनलला हा बहुमताने विजय करा अशी मी विनंती करतो. हे पहा, आता परिवर्तन झाले पाहिजे ही अट आहे. परिवर्तन हे झालं पाहिजे ही अट आहे. कारण परिवर्तन झाल्याशिवाय हा विकास होणार नाही हे आपल्याला सुद्धा माहीत आहे. त्यांनी 30-35 वर्ष संस्थेवर कार्यरत होते, परंतु त्यांनी काय केले सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा माझी हात जोडून विनंती आहे की हे 5 वर्ष एवढी आम्हाला संधी द्यावी हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि एवढं बोलून मी पुन्हा एक विनंती करतो की विशाल ज्वेलर्स संस्थापक सहकार परिवर्तन पॅनल यांच्या सर्व उमेदवारांना रिक्षा चिन्हासमोर शिक्के मारून 15च्या 15 उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय सहकार.